होम मिनिस्टर आता घरचा लिटिल चॅम्प ठरवेल पैठणीची मानकरी. आजच्या भागात आपण भेटणार आहोत रोहिणी दत्तात्रय कळमकर या वहिनींना. 2 नणंदबाई आव्हान देणार आहेत, वर्षा बाळासाहेब बुर्डे आणि राजश्री सुरेश भूमकर. बाणेर पुणे या परिसरात आलेले असताना आजच्या भागात काय घडणार ते बघूया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्ते. घ्या उखाणा. अलंकारात अलंकार, मंगळसूत्र मुख्य, दत्तात्रय रावांचा आनंद हेच माझे सौख्य. काय सांगताय काय तुम्ही पण? सीतेचं चारित्र्य, लक्ष्मीचं रूप, रोहिणी माझ्यासाठी अतिशय अनुरूप. काय सांगताय? किती वर्ष झाली लग्नाला? 20 वर्ष झाले. 20 वर्षांनी बघा आजच लग्न झाल्यासारखा उखाणा घेतलाय. द्या वहिनी ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर दत्तात्रय कळमकर. नमस्कार. या माझ्या छोट्या ननंदबाई. नमस्कार. 2 नंबर ननंदबाई. हो. सासूबाई सासरे. नमस्कार बाबा. नमस्कार आई. ओके. माझी मुलगी. नमस्कार. मोठ्या ननंदबाई. नमस्कार. माझ्या जाऊबाई. नमस्कार. हे माझे छोटे नंदावे. नमस्कार. माझा भाचा. नमस्कार. भाचे सून. नमस्कार. भाचे सून आणि ते भाचे. नमस्कार. नमस्कार. भाचे सून आणि भाचे. माहेर कुठलं? माझं माहेर मुंढवा. कसं गेलं बालपण? कसं गेलं? अगदी छान. पण कसं लग्न कसं जमलं? लग्न आमच्या वडिलांच्या मेव्हण्यांची मुलगी आहे ती. बरं. नात्यातली आहे, हां. परंतु तिथं लग्न होईल असं कधी वाटलं नव्हतं. कधी तिला लग्नाच्या अगोदर पाहिलं नव्हतं. तुम्ही बघितलं नव्हतं? तुम्ही? नाही. मग 20 वर्षापूर्वीचा तो दिवस, तो प्रसंग आठवतोय तुम्हाला, ज्या दिवशी बघण्याचा कार्यक्रम झाला होता? हो. काय झालं होतं त्या दिवशी? हा ठीक आहे, आले ते. पण मी थोडंसं, मला एवढं काही हे नव्हतं एक्साइटमेंट की हा चला आता लग्न करायचंय म्हणून आलेत पाहायला. तुम्हाला लग्नाच्या वेळेला एक्साइटमेंटच नव्हती? नाही, तसं नाही. ऍक्च्युली माझं एज्युकेशन चालू होतं, त्यामुळे मला असं वाटत होतं की नाही मला अजून पुढे शिकायचंय. पण आता हे अचानक आलेत पाहुणे, मग ठीक आहे. आणि रिलेशन मध्ये काय तुम्ही अचानक का गेले? अचानक म्हणजे आमच्या आत्याचा मुलगा आमच्याच नात्यातला होता, त्यांनी ते तिकडे नेलं आम्हाला की आहे मुलगी लग्नाची. त्यावेळेस मी हिला पाहिलं आणि मला वाटलं ही नकार देतील म्हणून मी दुपारी दुसरी मुलगी बघायला गेलो होतो. तुम्ही काही लिस्ट काढून ठेवली होती वाटतं? मग तुम्हाला वाटलं नव्हतं की इकडनं? नाही, 100% नव्हतं. 100% नव्हतं. मग लगेच दुसरी मुलगी बघायला कुठे गेले? तळेगाव दाभाडेला. इकडे तळेगाव दाभाडे. बरं, दौरा काढला होता. पण मला तुम्हाला तेच विचारायचंय की ज्या दिवशी लग्नासाठी तुम्ही भेटला दोघेही, तेव्हा दोघांचाही निर्णय ठाम झाला होता? नाही, माझं त्याच वेळी झाला जेव्हा त्यांनी पहिलं वाक्य म्हटलं की नाही, लग्नानंतर तुला माझ्या आईवडिलांना अगदी छान जपावं लागेल, सांभाळावं लागेल. त्याच वेळी मला असं वाटलं की नाही, हा ही व्यक्ती अतिशय छान आहे. म्हणजे कुटुंबाबद्दल खूप प्रेम आहे आणि मला अशीच व्यक्ती हवी आहे. अरे वा. आणि तुमच्या बाबतीत काय झालं? तिला पाहिलं मी, आई वडील 4 बहिणी आहेत. आपण थोडं परिस्थितीमध्ये काढले दिवस. आता इथे बोलता बोलता 20 वर्ष मागे गेले. त्यावेळची परिस्थिती, आई वडील, बहिणींची जबाबदारी आणि त्यामुळे कसं होईल हीच विवंचना त्यांच्या मनात होती. बरोबर ना? आज 20 वर्षांनी मागे वळून बघताना ते टेन्शन गेलंय सगळं. हो. कशी साथ दिली या माऊलीनं त्या 20 वर्षात? खूप दिली. म्हणजे आई बाबा काय करायचे तेव्हा? वडील शेती. शेती. काय सासूबाई, कसं वाटतंय आज? चांगलं वाटतंय ना. मग मुलगा आणि सून चांगले आहेत? लेक आणि सून मस्त आहे. सून मस्त आहे की मुलगा मस्त आहे? सून आहे जास्त चांगली. आता तुम्ही समाधानी आहात ना? हा, आहे ना. खूप बरं वाटतंय की बरं नाही? वाटतं चांगलं. तेव्हाची परिस्थिती फार वेगळी होती. लय बेकार होती. म्हणजे कसं काय? लोकांची मंजुरी करायची, तवाई 4 सांभाळायची. याच्यातून आता उलटा मुलग्यानी चांगलं दिवस आणलेत. अरे चांगला वा. राहतोय असं आहे ना. बाबा सांगा मुलाबद्दल, सुनेबद्दल. मुलगा चांगला आहे, सून बी चांगली. होय ना? वहिनी, मग का चिडता त्यांच्यावर सतत? अजिबात नाही. हा? असं कसं शक्य आहे? चिडत नाही नाही, कधीच नाही चिडत. आणि जरी काही वाटलं, थोडासा राग आला तरी शांत बसते आणि थोड्या वेळात मग नॉर्मल होते. ॲक्च्युली माहेरी असताना मी तरी म्हणजे शांतच होते आणि जास्त लोकांची सवय नव्हती. पण इकडे आल्यानंतर ह्या सगळ्यांचं प्रेम आणि सगळ्यांनी मला एवढं ॲडजस्ट केलं की मला इवन जेव्हा लग्न झालं तेव्हा स्वयंपाकही येत नव्हता, पण आईने मला तो शिकवला
1 वर्ष झालं मी काहीच नाही, जस्ट त्यांच्या हाताखाली काम, म्हणजे हां हे कर ते कर असंच करायची. प्रॉपर असं मला जेवण कधी आलंच नाही बनवता. पण त्यानंतर मग थोडंसं हळूहळू शिकले आणि आता अगदी छान, म्हणजे आता इव्हन तुम्ही मला 40 लोकांचा स्वयंपाक जरी सांगितलं तरी मी अगदी छान करू शकते. यांच्या माहेरचे, तुमच्या सासरची ती सगळी मंडळी कशी आहेत? ते खूप प्रेम करतात माझ्यावर. सगळ्यात महत्त्वाचं सासरी कडक आहेत. रोज त्यावेळेस रोज सकाळी फोन करायचे, रोज सकाळी. ती किर्लोस्करला कामाला होते. रोज सकाळी 7:30ला मला कंटाळा यायचा. ती काय म्हणायची, आज काय केलं, उद्या काय करणार आहे, उद्या आपण आज सांगितलं की उद्या हे करणार आहे, ते दुसऱ्या दिवशी विचारायचं झालं का. ते फॉलोअप एवढा डेंजर. रोज रोज म्हणजे 15 वर्ष रोज फोन करायचे सकाळी. 7:30ला फोन येणार म्हणजे येणार. त्यांना ते लँडलाईन होते त्यांची, ते मोबाईल फोन मला करणार. मला कंटाळा यायचा पण बोलता येत नव्हतं. सासरा आपल्यासाठीच काहीतरी करतोय, त्यामुळं सासरची लोक खूप खूप किंमत देतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती ते समाधान दिसतंय. सगळ्यांना बोलायचं आहे. पण आता एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार. काही चित्र दाखवणार. ती चित्र अचूक ओळखली तर या माऊलीला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार. तर बघूया तुम्ही देताय का. हे पहिलं चित्र सांगा, हे काय आहे? बाजू बंद आहे. नक्की? हो हो. अभिनंदन. चला, पहिलं उत्तर बरोबर आहे. हे हातातले तोडे आहेत. अरे वा. मंगळसूत्र आहे. अभिनंदन अभिनंदन. तुम्हाला मिळत आहे लागू बंधू यांच्याकडून खास डिझाईन केलेली सोन्याची. मग तुम्ही एकूण बहिणी किती? 4 जणी. 1 2. कसं वाटतंय आज? छान वाटतं. कशी आहे तुमची वहिनी हो? छान आहे. आता तुम्ही कुठे असता? सासर कुठे? मी आता खारडीला असते. बरं, तुम्हाला कुठल्या गोष्टीचा राग येतो खरं सांगा. मला खोटं बोललं की राग येतो, बाकी काय. आणि राग आला की तुम्ही कशा व्यक्त होता? असं परखड बोलायचं. परखड बोलायचं. म्हणजे हा चटका सुनेला पण मिळाला असेल. नाही नाही. काय म्हणताय, कसं वाटतंय ताई? छान वाटतंय. तुम्ही सगळ्यात लहान हो. होता. त्या वहिनीच्या स्वभावाबद्दल काय सांगणार तुम्ही? स्वभावावर सांगायला गेले तर शब्द अपुरे पडतील. एवढी छान आहे आमची वहिनी. हो हो. काय हो? नाही बरोबर आहे. भावात काय बदल झाला हो लग्नानंतर? नाही, त्याच्यात बी नाही काय बदल झाला. काही बदलला नाही? नाही. काय हो? नाही बदल अजून झाला. जरी समजा काय असेल तर रक्षाबंधन असो, दिवाळी असो, आवर्जून आम्हाला बोलावणार. या 2 दिवस 4 दिवस राहा. आणि कोण कोण असतं तिकडे सासरी? सासरी मिस्टर आहेत, मी. मिस्टर काय करतात? दुकान आहे आपल्या घरचे. दुकान आहे. आज खुश असतील ना? त्यांना यायचं होतं पण मुलगा घरी नसल्यामुळे आले नाही. नाही नाही, म्हणून नाही हो. आज त्यांना जरा शांत हो मिळालं हो असेल. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझी सासूबाई आहे, 2 मुली आहेत. एका मुलीचं लग्न झालं आणि मिस्टर आलेले आहेत. काय हो, कसा आहे स्वभाव? काय खरं बोलायचं आज? आहे चांगला आहे. चांगला म्हणजे कसा? चांगला माझी भांडते काय आधी मध्ये कधी. भांडायला लांबचे नाही येत ते. म्हणजे आत्याचा मुलगा. म्हणून बरं चाललंय ते. दीदी काय सांगणार आई बाबांबद्दल, कुटुंबाबद्दल? ते तर खूप प्रेम देतात. म्हणजे पप्पांसारखी इमोशनल झाली लगेच. जे काय असेल ते मी मम्मी सोबत जास्त शेअर करते. म्हणजे थोडं पप्पांना घाबरते, पण जर काही मेसेज पप्पांना द्यायचा असेल तर मम्मी थ्रूच देते. म्हणजे पप्पा, मला तुम्हाला विचारायचंय, तुमची मुलगी कुठलाही मेसेज द्यायचा असेल तर आई थ्रू देते, कारण तुमची भीती, तुमचा धाक, तुमची दहशत वाटते. ही भीती कमी करण्यासाठी आजपासून कुठला प्रयत्न करणार? त्यांना कमी वेळ देतो मी, कारण ऑफिस, बाकी व्यवसाय. मग आता हा वेळ मुलीशी संवादाचा आजपासून जास्त करून देणार ना. देणार? हो नक्की. असं झालं तर आवडणार? हो, जास्त. नक्की? हो. किती मस्त. वा 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 वा. तुम्ही कोण? मी जाऊबाई आहे. बापरे. काय सांगणार तुमच्या जाऊबाई बद्दल? नाही, आमच्या ताई खूप म्हणजे तुम्ही ऐकलंच आत्ता की ज्यावेळेस आल्या त्यावेळेस परिस्थिती कशी होती, पण त्यांनी इतकं स्वतःमध्ये इतकं इम्प्रूव्ह केलं ना. म्हणजे आता आम्ही आलो तरी त्या इतक्या सुंदर स्वयंपाक करतात सगळ्यांचा, आणि खूप आवडतं त्यांना. म्हणजे सगळे जरी आले ना ते बिंदास राहू शकतात. सगळ्यांनी चांगलं सांगितलं. आमच्या मामाचा स्वभाव कसा आहे की आले की जेवण करूनच सोडतो. अचानक सांगतो, मग अचानक एका माणसावर लोड जास्त येतो.
बरोबर आहे. मामा म्हणजे मामीला कामाला लावतो. हा, मग दिवसभर तिला आम्ही कुठं बघत नाही, फक्त किचन मध्येच असते दिवसभर. होय ना? तेवढा बदल करा. तेवढा बदल करा. नाव सांग. वेदांग दत्तात्रय कळमकर, कितवीत आहेस? 4th स्टँडर्ड. सगळ्यात जास्त तुझ्यावरती कोण प्रेम करतं आणि कोण रागावतं? सगळ्यात जास्त दी रागवती, आणि प्रेम मम्मी करते खूप. प्रेम मम्मी करते. पप्पा पण करतात, पण जास्त मम्मी करते. तुझं नाव काय? सर्वज्ञ राहुल बनकर, कितवीत आहेस? 6th स्टँडर्ड. तुझं नाव सांग. अन्विता अभिजित केदारी. तू काय करते बाळा? मी शाळेत जाते ना? शाळेत जाते. हा, जवळजवळ नोकरीला जाते असे explanation. नाव सांग. माझं नाव राजवीर शिवराज केदारी. तुला कोण ओरडतं का कधी? हा, कधी कधी आई आणि बाबा ओरडतात, का? कारण की मी कधी कधी मोबाईल बघतो. ताई नाव सांग. आराध्या राहुल बनकर. पण तुला कुठल्या गोष्टीचा राग येतो? आई बाबा हाणतात. हाणतात? आई बाबा हाणतात म्हणजे जोरातच आहे सगळं काम. बरं बरं, तू अभ्यास करते ना? हा. व्हेरी गुड. सुदर्शन सुधीर कळमकर. तू काय करतो? मी अभ्यास करतो, खेळतो. या सगळ्या भावंडात ना तुम्ही सगळे? हा, तुम्ही सगळे एकमेकांशी कधी भांडलाय? हा, कोणाबरोबर जास्त भांडता? ह्याच्यासोबत राजवीर राजवीर बरोबर. आणि सर्वज्ञासोबत मारामारी केली आहे कधी? हा. कोणी कोणी केली आहे? सर्वज्ञ, राजवीर आणि सुदर्शन खूप भांडतात माझ्यावर. कोण मारामारी करतं ह्यांच्यामध्ये? सुदर्शन आणि राजवीर. हे? चला आता बघूया या दोघींपैकी कुणाला, यांच्यापैकी कोण पुढच्या खेळात जिंकून देणार आहे, पाठवणार आहे. चला बघूया पहिलं नाव कोणाचं येतं. वेदांग. सुदर्शन. वेदांग कुठल्या आजीसाठी खेळ खेळणार? मोठी आजी. आणि सुदर्शन छोट्या आजींसाठी. चला बघूया आता कोण या दोघांपैकी जिंकणार. बघूया काय होणार. दोघांकडे सोंगट्या आहेत, 10-10 सोंगट्या दिलेल्या आहेत. 2 रिंग आहेत. त्या रिंगमध्ये सगळ्यात जास्त सोंगट्या ज्या गोळा करू शकणार अर्थात ते जिंकणार. 1, 2, 3. आधी वेदांग. एक. आता सुदर्शन. 2 झाले तर तू जिंकणार. एक, 2. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं मिळालं तुम्हाला. अभिनंदन. आणि झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. काय तुम्ही एकदम आवाजच बंद झालाय तुमचा? नाही. कशामुळे? नाही का बाजूला वहिनी आल्यावर नाही नाही, tension तसं आलं? काही नाहीये. हा? तसं काही नाही. काय हो, कशा आहेत या नणंदबाई? नाही, खूप छान आहेत. मला अगदी लहान बहिणीसारखं सांभाळतात त्या. आणि घरी आल्यानंतर कधी केव्हाही पटकन लगेच मला मदतीला लगेच येणार. असं वाटतं की त्यांनी आल्यानंतर थोडंसं आराम करावा, पण त्यांच्यात तो गुण कधी नाहीच आहे. नाही, वहिनींना मदत केली पाहिजे. आणि बाकी नंदा मोठ्या असल्यामुळे या जास्तीत जास्त मदत मला करण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुम्ही माहेरी जाता की नाही कधी? जास्त नाही, मला इकडे राहायला आवडतं. का नाही जात? ॲक्च्युली इकडे हे सगळे येतात आणि मग आपण जायचं ते बरोबरही वाटत नाही. गेले तरी मी 1-2 दिवस राहते, पण हे इकडे आले की लगेच निघून येते. बरं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा आईंची. का? कळत नकळत माझ्यामुळे त्यांना कामाचा पण खूप लोड यायचा आणि त्यांच्या परीने एवढं मला खूप मदत केलेली आहे. अजूनही त्यांना असं वाटतं नाही, हां ती बाहेर गेली आहे, तिला काहीतरी काम आहे, आपण पटकन भाजी तरी निसून ठेवावी. त्यामुळे त्या अजूनही माझी खूप काळजी घेतात आणि काही दुखावलं असेल तर मला त्यांनी क्षमा करावी असं मी त्यांना म्हणेल. तुम्ही क्षमा मागायची असेल तर? मी क्षमा भावाची मागण. आता मी त्याला खूप त्रास द्यायची लहान असल्यापासून, लग्न झाल्यावर पण. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? तक्रार करायची नाही भावाकडे कोणती. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार?
बदल काही नाही, थोडीफार यांची कंप्लेंट असते, तू वस्तू खूप नको त्या वस्तू जास्त स्टोअर करून ठेवतेस. तो एक आहे की जास्त घरातल्या नको असणाऱ्या वस्तू बाहेर काढायच्या आणि टापटीप ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? बायकोची. का हो? वेळ देता येत नाही कुटुंबाला. चला बघूया या खेळात आता कोण जिंकणार पैठणी, नणंदबाई की वहिनी. मणी आहेत ते पांढऱ्या पट्टीवर ठेवायचे आणि कॅरम खेळतो त्या पद्धतीने ते मारायचे. आणि इथे 1 2 3 4 5 टप्पे आहेत. जर तिथून त्या 5 टप्प्यांपैकी जिथून जाणार तितके गुण आहेत. जर या पहिल्या टप्प्यावरून गेला तर 10 गुण, दुसऱ्या टप्प्यालाही 10 गुण, तिसऱ्या टप्प्याला 20 गुण, चौथ्या टप्प्याला 20 गुण आणि 5व्या टप्प्याला 30 गुण. सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. आधी तुम्ही. 1 0 गुण आतापर्यंत. 10 30 झाले, एकूण 30 गुण झाले. 40 50 70. अभिनंदन, 70 गुण. आता तुम्ही. 20 30 40. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला शुभेच्छा, आपणा सर्वांना शुभेच्छा असं सांगत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.